हेलो 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 हेलो
वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आवाज वाहे पोराचे हित वाहे माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त कळवळ्याची गाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती कळवळ्याची गाती करिला भाविन प्रीती भाविन प्रीती करिला भाविन प्रीती भारवाहे त्यात सर्वस्व ही साहे त्यात सर्वस्व ही साहे त्यात सर्वस्व ही साहे भारवाहे त्यात सर्वस्व ही साहे सर्वस्व ही साहे त्यात सर्वस्व ही साहे कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती भाविन प्रीती करिला भाविन प्रीती का म्हणे माझे तुम्हा संतावरे ओझे तुम्हा संतावरे ओझे तुम्हा संतावरे ओझे का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे आईसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन आईसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन विठोबार घुमाये ताळे ताळे हा घुमार घुमाये हा घुमार घुमाये घुमार घुमाये घुमार घुमाये घुमार घुमाये
टाळी वाजवा जोरदार वा क्या बात है वाह मायबाप टाळी वाजवा बसलेले मंडळी सर्वांनी हाताने टाळी मुखाने भजन हा हा हरे
देवराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननेत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्या करता जरा बसले वा आवाज असा दबतोय दादा मला विकू कमी द्या मला आवाज कडक द्या गेन ट्रबल पाहिजे मला ताकद पाहिजे आवाजाला विठ्ठल हो पांडुरंगा करो प्रथम नमन मोकळा करा दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुण देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी ओम रक्तं रक्तवर्णं पद्मनेत्र स्वास्यवदनं कथाटोपीची माला दंडकुमंडनो दुर्गडंगर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल एकलोगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाईमा खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला राभणारी दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्ता वडे जो श्री हरीसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी टाळी वाजवा मस्तक हे पायावरी यावारी संताचा यावारी संताचा यावार करे संताचा यावार करे संताचा यावार करे संताचा मस्तक क्या बात है मस्तक मस्तक पायावरी
टाळी वाजवा जोरदार वा. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, ज्यांच्या गावी केला वास त्यासे नसावे उदास. विठ्ठला लेकुराचे हित, थोडा विकू कमी करा, ट्रबल गेन फुल करा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा चारचरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संताची विनवणी करतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर पैकी अल्पसा परिहार. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकरण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोखोबराय निळोबराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत गोरोबा काका कुंभार श्री संत एकनाथ महाराज श्री संत गजानन महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई संत मंदेळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाचे दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरूप शत्रुवर्ग आहात. संत वाङ्मयाने संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र हरिकीर्तना करता उपस्थित आहात. सगळ्यांच्या पायावर मी माझा माथा टेकतो. अतिशय सुंदर आणि गोड या दोरड परिवाराने आपल्या आईच्या पित्यर्थ प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला. एकदा या दोरड परिवाराकरता जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. ज्या आईने हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला आणि हाताचा पाळणा केला आणि हा संसार फुलवला, कष्टातून संसार फुलवला माय. पण आज चंदना परिदेह झिजल्याच्या नंतर सुद्धा आज प्रत्येक क्षणाला त्या आईची आठवण येते की ती आकाशाच्या उंचीची आई असते दादा. म्हणून त्या मम्मीने त्या आईने आपल्याला हे विश्व दाखवलं आणि तिचे आपल्यावरती ऋण आहेत आणि त्या ऋणातून उतारे होण्याकरता या दोरड परिवाराने अतिशय सुंदर आणि गोड आपला कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. कैलासवासी अरुणा गणेश दोरड त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे. श्री गणेश सोपान दोरड पती, 2 मुलं आहेत. आदरणीय श्री अक्षय गणेश दोरड, आदरणीय श्री सागर गणेश दोरड, त्याचबरोबर सो पूजा सो प्रज्ञा हा गोड परिवार आहे. 2 नातू 2 नाती असा हा दोरड परिवार आनंदाने सुखाने जीवन जगत होता. पण एक चालतं बोलतं आईचं व्यक्तिमत्व या परिवारातून वजा झालं. ज्या वेळेस मी आल्याच्या नंतर मी बंगल्यामध्ये फेटा बांधण्याकरता गेलो. सुनील महाराज फेटा बांधत होतो. तसं तर मी रात्रभर प्रवास करून आलो होतो, पण सागर दादाने अतिशय सुंदर आरामाची व्यवस्था केली रात्री. अतिशय गोड स्वभाव हे दादांचा. फेटा बांधत असताना दोन्ही भाऊ माझ्या शेजारी बसले होते. आदरणीय गणेश माऊली होते. फेटा बांधत असताना अक्षय दादा ढसढसा रडत होते. महाराज आज आम्हाला सगळं काही आमच्या आईने दिलं, मम्मीने आईने सगळं काही दिलं, पण आज आई आमच्यात राहिलेली नाही. हृदयाला त्यांच्या
स्पर्श केलं असं पोटात तुटल्यासारखं झालं आणि डसडसा असे दोन्ही डोळ्यातून आसू बाहेर आले. अक्षरशः माझ्या अंगावरती बघा आता काटा आला दादा. म्हणजे शहारा उभा राहिला. किती आईवरती प्रेम, किती कोट्या खर्च करावा आईवरती हे शिकावं फक्त या परिवाराकडून. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. अतिशय सुंदर आणि गोड निवेदन केलं. सगळ्यांना मनोभावे वंदन करतो. सप्रेम जे हरी सगळ्यांना. या कीर्तन साथी करता महाराष्ट्र गाजवलेले टॉप 10 मधले सगळे मंडळी आहेत. विशेषत्वाने आकाशाच्या उंचीचा ज्यांचा आवाज आहे, सरस्वती माता ज्यांच्या कंठामध्ये विराजमान आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आदरणीय माझे अत्यंत जवळचे मित्र सुनील महाराज पवार. एकदा जोरदार टाळी वाजवा, महाराजांचं स्वागत करूया. अतिशय गोड आणि सुंदर आवाज आहे. त्याचबरोबर गोड आवाजाचे धनी निलेश दादा कांगणे. दादा तुम्हाला मनापासून वंदन करतो आणि गाडी घेतल्याबद्दल डबल अभिवंदन करतो. गोड अशी मंडळी आहेत, माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी आहेत. ते म्हणले महाराज कपडे घातले नाही म्हणे, ड्रेस वारकरी. मी लोक चालते, काही काळजी करू नका. पण बसलेत आपल्या प्रेमासाठी, तेवढं कटिंग कट करा बरं. आपल्या प्रेमासाठी आलेच सगळे. एकदा जोरदार पुन्हा टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. लय गोड आवाज आहे. सरस्वती माता त्यांच्या कंठामध्ये विराजमान आहे. आपले पासलकर, माऊली पासलकर, ओल्ड इज गोल्ड. टाळी वाजवा जोरदार. वा मस्त आवाज आहे. सगळे भजनी मंडळी. थोडस पुढं सर का असं पुढे. क्या बात आहे. हा असं कॅमेरा दिसले पाहिजे तुम्ही सगळे. वा बेस्ट. वा सगळे अतिशय गोड आहे, सुंदर आहे. सगळ्या भजनी मंडळी करता जोरदार टाळी वाजवा, त्यांचं स्वागत करा. सगळ्यांना मनोभावे वंदन करतो. वाजवणारे आमचे असे भिंगरी सारखे वाजवतात. क्या बात आहे. जोरदार टाळी वाजवा. तबलाही तेवढा तयारीचा आहे. आमचे ओमकार दादा. दादा तुम्हाला वंदन करतो. अतिशय गोड आणि सुंदर असं वातावरण. साऊंड सिस्टीमला एक नंबर आहे. एकदम जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. सगळेच पुरुष मंडळी, माता भगिनी, बालवर्ग सगळ्यांना मनोभावे वंदन करतो. आणि पिटीवाले माऊली मला म्हटले महाराज काळी 2ला कीर्तन करा ना. पण म्हणलो माझं जे रोजचा सूर आहे त्यात मी बदल करत नाही. आणि एवढा स्वभाव गोड आहे त्यांचा. ते म्हणले काही अडचण नाही म्हणे. माझ्या जवळ बसलेत, अतिशय गोड आणि स्वभाव गोड. एकदा जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला मनापासून वंदन करतो. सगळेच मंडळी. अधिक वेळ तुमचा घेत नाही. चोपदार कुठे, हा पुढे या थोडं. चोपदारांना वंदन करतो. अतिशय गोड असं वातावरण आहे. खेळीमेळी वातावरणात मी कीर्तन 1 तास करणार आहे. थोडं आणि गोड कीर्तन तुम्हाला देणार आहे. मन लावून ऐका, मन लावून बारकाईने तुम्हाला सांगतो. आणि विशेष होतोने दुग्ध सरकार असा आहे आपल्या सगळ्या मंडळी करता. आपला हा कार्यक्रम शूटिंग चालू आहे. महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मध्ये ज्यांचे चॅनल आहेत, आजही आदरणीय महाराज लोक त्यांच्या चॅनलचं नाव घेतात. माऊली HD आमचे ऋषीदादा पाबळ. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर आदरणीय टॉप 10 मध्ये ज्यांचं चॅनल आहे, माझे जिवलक मित्र भगवंत कीर्तन दीपक दादा कोले, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. दोघांना भावांना मनापासून वंदन करतो. सगळेच मंडळी आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, चित्रकार, पत्रकार, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, माळ्यावाले, खळ्यावाले, रोडच्या बाजूला राहणारे, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, टोपीवाले, चष्मेवाले, उपरण्यावाले, धोत्रावाले, पायजामेवाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, जवळ बसलेले, लांब बसलेले, जवळ बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, तिकडच्या बाजूला बसलेले, पाय लांबलेले, पाया खाडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, दोन्ही पायाच्या चुली केलेल्या, जे कीर्तना आले ते कधीच येत नाही, ते येणारा लिहून देत नाही, ते आजच आले, ते ताई, बाई, अक्का, माझी लाडकी बहीण, खुर्चीवर बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, गाडीवर बसलेले, स्वयंपाक करणारे, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणारा लिहून देत नाही ते आजच आले, ते सगळ्यांना दंडवत. झाले का सगळे? सगळ्याचं नाव एका वाक्यात घेतो, कीर्तनाला सुरुवात करतो. उखाणा घेऊ का? ऐका ऐका, लय गोड आहे. गाय चरते रानात, गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. गोड असा अभंग आहे माझ्या जगद्गुरु तुकोबा यांचा संतप्र प्रकरणातील. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा सरळ सरळ भाव डोळ्याच्या समोर ठेवा. जगद्गुरु तुकोबाराने आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी केली. आई किती मोठी असते. आई जत्रेत जाऊन द्या किंवा आई यात्रेत जाऊन द्या, तिचं चित्त लेकरापाशी असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती कीर्तनामध्ये जरी बसली तर तिचं चित्त लेकरापाशी असतं. वाहे म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त.
त्या आईच्या चित्तामध्ये एक तळमळ असती, माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. अशी विलक्षण असणारी कळवळ्याची जाती श्री तुकोबाराय म्हणतात. ती प्रेम करत असताना निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. करी लाभाविन प्रीती, निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. दादा, ज्या वेळेस तुम्ही आम्ही आईच्या उदरामध्ये असतो, पोटामध्ये, त्यावेळेस ती तुमचा चेहरा पाहत नाही, काळा आहे का गोरा आहे काही पाहत नाही, तुमचा पैसा पाहत नाही, संपत्ती पाहत नाही. ती आई तुम्ही पोटामध्ये असताना तुमच्यावर अतोपाड प्रेम करत असते. आई लय प्रेम करत असते. आई काय असते सांगतो ऐका. डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटरून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, सज्जन हो, तिला आई म्हणतात. आई लई मोठी आहे, म्हणून ती आई 9 महिने 9 दिवस लेकराचं संगोपन करते, आपल्या उदरामध्ये साठवते. त्या लेकराचा होणारा त्रास या जगाला, या विश्वाला, या समाजाला ती आई सांगत नाही. दादा, पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. किती त्रास होऊन द्या तरी लोकांना तक्रार करत नाही. आई लई मोठी आहे. म्हणून तुकोबारायांनी रूपक केले अभंगामध्ये. संतत्व आणि मातृत्व एका उंचीला, एका दुरीत तुकोबारायांनी बसवलं. संत असतात कसे? संत आईप्रमाणे असतात. आई असते कसे? आई संतांप्रमाणे असते. आईला लेकराचा कळवळा असतो, तसं संतांना ह्या जगाचा, विश्वाचा कळवळा असतो. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आडण आणि धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत येतात. म्हणून संतत्व आणि मातृत्व एका रेषे म्हणजे माझ्या तुकोबारायांनी बसवलं. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे परमार्थिक साधनेचं, माझं भक्तीचं, परमार्थाचं आयुष्य जगत असताना माझं जे परमार्थिक ओझ आहे हे तुमच्यावरतीच आहे. संतांना विनवणी केली. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, करे लाभा विन प्रीती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विठाल विठाल जगद्गुरु तुकोबाराने आईचं वर्णन केलं या अभंगामध्ये. सज्जनाओ, तुम्हा आम्हाला यायचं असेल तर आईशिवाय पर्याय नाही. आईचं माध्यम वापरावं लागतं आहे. त्रेतायुगामध्ये पाहिलं, द्वापार युगामध्ये पाहिलं आणि कलियुगामध्ये जरी पाहिलं तर प्रत्येकाला या ठिकाणी येण्याकरता आईचं माध्यम वापरावं लागतं. देव असून द्या, दानव असून द्या, राक्षस असून द्या, प्रत्येकाला इथं यायचं असेल तर आईच्या माध्यमातून येता येत नाही. ज्यावेळेस आई आपल्याला या ठिकाणी येण्याकरता प्रवृत्त करते, परमेश्वराने आपल्याला ज्यावेळेस जन्माला घातलं त्यावेळेस तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं. विठाल विठाल हा जीव ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये पडला होता, आजची सायकोलॉजी बाबा, आजचं विज्ञान, आजचं सायन्स सांगतं बरं का, गणेश म्हणजे असं उलटा पडला होता दादा हा जीव. खाली डोकं आणि वरती पाय. देवाशी कारनामा केला देवा पांडुरंगा. गर्भवासाचं गाढ दुःख पांडुरंगा सहन होत नाही रे देवा. या दुःखातनं मला एक वेळा बाहेर काढा. या दुःखातनं मला एक वेळा बाहेर काढल्यानंतर रात्रंदिवस तुझं भजन करीन, भक्ती करीन, परमार्थ करीन. एक वेळ
तुकोबाराय म्हणतात, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवुनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस. पांडुरंगा मंडळी, आजू आहे ना देवाकडे करुणा बाकू लागला. थोडा आवाज द्या. देवा, गर्भवासाचं दुःख लय त्रास होत रे देवा, मला एक वेळा बाहेर काढ. करुणा बाकू लागला, हात जोडून प्रार्थना करू लागला. देवा, मी बाहेर आल्या रात्रानी दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं भजन करेन, परमार्थ करेन, भक्ती करेन. पण लोकांना याचं मोल कळालं नाही महाराज. हा जीव ज्या वेळेस बाहेर आला ना, खाऊन येते खाऊ लागला, पिऊन येते पिऊ लागला, जिकडे जाऊ नये तिकडे जाऊ लागला. देवाला म्हणलं रात्रंदिवस विसरणार नाही. एक वाक्य लाखात बोलतो, काना उंचवून ऐका. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही, बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही, कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही, कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही, सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही, टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं, पण बऱ्याच माणसाला हे समजत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाने 3.5 हाताचा नरदेह तुम्हा आम्हाला दिलाय. कशा करता दिलाय? आउट हाथ का मानव देह भगवान ने तुम्हें दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. राजा हो, 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय. हे मनुष्य शरीर म्हणजे बाबा सुनील बाबा मिळालेलं एक जंक्शन स्टेशन आहे. याने जर ठरवलं तर हा कैलासाला जाऊ शकतो, याने जर ठरवलं तर हा आई वैकुंठाला जाऊ शकतो माय, याने जर ठरवलं तर हा स्वर्गाला जाऊ शकतो, आणि पुढचं ऐका ना, याने जर ठरवलं तर हा नरकाला देखील जाऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबारा संतत्व आणि मातृत्व एका उंचीला बसवतात. हे मिळाले पण लोकांना याचं मोल कळालं नाही. याची किंमत या नरदेहाची लोकांना, बऱ्याच लोकांना कळाली नाही. सज्जनाहो, आई किती मोठी आहे ऐका. सगळे आपण तज्ञ हुशार आहात म्हणून सांगतो. ज्यावेळेस युद्धामध्ये अभिमन्यू मृत्युमुखी पडला, ही बातमी आईला कळाली, सुभद्रेला. सुभद्रा कोण आहे? कोण आहे? मोदीची बहीण आहे काय? सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची सख्खी आणि लाडकी बहीण आहे. माझी भाषा कळते का? देवाची बहीण आहे, परमेश्वराची. पंडराजाची सून आहे, धनुर्धर अर्जुनाची बायको आहे, आणि अभिमन्यूची आई आहे. अभिमन्यू हा श्रीकृष्ण परमात्म्याचा भाचा आहे. ऐका सज्जन हो, मृत्युमुखी पडला आणि सुभद्रा आक्रोश करू लागली, आणि डशीडसा अंबरला पडून सुभद्रा रडते. दोन्ही डोळ्यातनं पाणी आलं सुभद्रेच्या. सगळेजण सात्वन करण्याकरता यायचे. अगं रडू नकोस, एवढं रडणं बरं नसतं. काळजी वाटायची. सगळे पै पाहुणे मंडळी सगळेजण भेटा करण्याकरता यायचे. एके दिवशी कृष्ण परमात्म्याने उद्धवाला बोलवलं. उद्धवा, अरे चल आपण ताईकडे जाऊ. दोघ जण आले, आणि आल्याच्या नंतर सुभद्रे, ताई, अगं हे रडणं तुला शोभत नाही. तुझे डोळे पाहिना लाल झाले रडू रडू. रडणं शोभत नाही. पुरुष मंडळी, आई कळण्याकरता तुम्हाला आईचा जन्म घ्यावा लागेल, लक्षात ठेवा. आईचं दुःख कळण्याकरता, आईच्या वेदना कळण्याकरता तुम्हाला आईच्या जन्माला जावं लागेल. आक्रोश करू लागली सुभद्रा. परमात्म्याने सांगितलं, कृष्ण परमात्म्याने, अगं ज्याचा जन्म झालाय त्याला जावं लागणारे मरणे आटळे. 9 भी मर गए, 10 भी मर गए, सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान देह जाईल जाईल, त्याचे काळोबा खाईल, देह हा पाचाचा, आणिला उसना, आजा मेला पंजा मेला, देखत देखत नातो पंत तो हे तैसा आया है सो जाएगा. ज्याचा जन्म झालाय. अगं सुभद्रेने डोकं चावलेलं. अरे तुझं ते पोथी पुराण बंद कर. सांगू नको मला ते शास्त्र प्रमाण, काही सांगू नको मला. देहाच्या गावा आल्या, जन्म मृत्यूच्या 16 ज्ञानोबरांची भाषा जावा लागणारे प्रत्येकाला हे माहिती रे दादा. पण आज माझं दुःख किती मोठं आहे. आज
मला माझा पोटचा गोळा ह्या जगात दिसत नाही. आक्रोश करू लागली सुभद्रा, हंबरड पडून रडू लागली. सज्जनाव ऐका, त्यावेळेस तिच्या डोळे सुजलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. आसू पुसत पुसत कृष्ण परमात्म्याने पुरुष मंडळी ऐका सांगितलं, हे बघ तुला रडणं असं शोभत नाही. तू कोण आहे? तू सामान्य कोण नाही, तू परमेश्वराची बहीण आहे. अगं सुभद्रे रडू नकोस, धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहे, पंडुराजाची सून आहे ग सुभद्रे, रडू नकोस. अंबडा फोडून रडते. माय सुभद्रेने काय उत्तर दिलं? मी पंडुराजाची सून रडत नाही, मी धनुर्धर अर्जुनाची पत्नी रडत नाही, मी भगवंताची बहीण रडत नाही, मी अभिमन्यूची आई रडते. ढसढस आक्रोश करून ती आई रडते. दादा, अरे तू या जगाचा चालक मालक जरी असला, पण आईचं दुःख काय असतं? तू देव जरी असला तरी आईचं दुःख तुला कळणार नाही. आईला किती त्रास असतो, किती लेकराला उदरामध्ये साठवण्याकरता, किती त्याला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये साठण्याकरता किती यातना, किती त्रास असतो, हे तुला कळणार नाही. तू देव जरी असला तरी तुला देवाला सुद्धा आईचा जन्म घ्यावा लागेल, जावे त्यांच्या वंशा. विठ्ठल विठ्ठल. आई लई मोठी आहे, आई कळणार नाही. अहो दादा, इथं बसला नाही एवढा समाज, तुम्हाला सांगू का, हे समाजामध्ये लोक पाहताना तुम्ही, तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत देतात. माझी भाषा आहे का? प्रॉपर्टी इस्टेट आहे, धनदौलत ऐश्वर्य, तोपर्यंत तुम्हाला किंमत देतात. एकदा तुमचं माझं सगळं जाऊन द्या, काही नसून द्या, लोक तुम्हाला किंमत सुद्धा देणार नाही. दादा, धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, ऐकलं पाहिजे. टाळी वाजव जोरदार. वा, बेस्ट. पैसा असेल तर लोक किंमत करतात. धनवंता लागी सब पैसे के बाही, दिल का साथी नाही कोणी कही. ऐका सज्जन हो, किती प्रेम करते आई. सगळे जगामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पैसे असेल तर लोक किंमत देतात, इज्जत देतात. पण एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये पैसा सर्व आहे, पण सर्वस्व मात्र देव आहे, हे विसरू नका. पैशाने जगामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल, पण गेलेले आईबाप पुन्हा मिळणार नाही. दादा ऐका, पैशाने या विश्वामध्ये सगळं काही मिळेल. पैसे से तुम्हें खाना मिल सकता है, अच्छा बिछना मिल सकता है, रोटी मकान सब कुछ पैसे से मिल सकता है. एक वाक्य बोलतो, पैशाने तुम्हाला पेन विकत घेता येईल, पैशाने पेन विकत देता येईल, अक्षर नाही मिळणार. पैशाने तुम्हाला ग्रंथ विकत घेता येईल, त्यातलं ज्ञान नाही मिळणार. पैशाने तुम्हाला मंदिर बांधता येईल, पैशाने मूर्ती विकत आणता येईल, पण त्यातलं देवत्व मिळणार नाही. पैशाने सगळं काही मिळेल. अहो, पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. हे बघा, टाळी अशी मेल्यागत वाजू नका, तुमच्या पाया पडतो मी. तुमच्या टाळीच्या आवाजाने मला अटॅक येईल. मी गोईंग टू यमपुरी असं करू नका. मी रोज एक वाक्य सांगतोय, पानी पीना हो तो छान कर पीजिए, गुणू करना हो तो पहचान कर कीजिए, और ताली बजाना हो तो खुलकर बजाइए. जोरदार. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। जो कीर्तन में बजाएंगा टाली, जो सत्संग में बजाएंगा टाली, जो कथे में बजाएंगा टाली, माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली म्हणून टाळी वाजवली पाहिजे। जोरदार। पुढचेच वाजवते पाठीमागचे म्हणते तुम्हीच बघा तुमचं काय करायचं ते, आम्ही काय वाजत नाही। पण ऐका कोणी जर कंजूसपणा केला की कीर्तनामध्ये टाळी वाजायचं तर सुनील बाबा एक वाक्य बोलतो घरी घेऊन जा, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यास यम त्यास कवटाळी। म्हणून टाळी अशी जोरदार वाजव। पाठीमागची मंडळी जोरदार, आपल्या टाळीचा आवाज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानावरती गेला पाहिजे, जोरदार असे। वा बेस्ट। अहो काही काही माणसं आहे ना महाराज, माणसाकडे बघताना सुद्धा असं कुचकेवणी बघत आहेत। सकाळी जे हरी घातला कधी असं मन फ्रेश राहणार नाही त्यांचं, कधी मनातून असं जे हरी सप्रेम जे हरी आनंदाने घालणार नाही, हसताना सुद्धा असं कुचकेवणी हसणार। कोणी बोलावलं की त्यांचं ऐकायचं एक, पोटात ठेवायचं एक, वाटात ठेवायचं एक। काही माणसाचं कुचक्या वृत्तीचे असते। चौकात चालले काही चालले ना तुम्हाला पाहिलं की असे फिरतील, लय कुचके माणसं असतात। म्हणून असं मोकळ्या मनाने जगा, परमार्थ मोकळ्या मनाने करा। येताना काय आणलं नाही, जाताना काही नेणार नाही। चिंता बिंता करून असं गंभीर बघू नका, बटाट्यासारखे डोळे करू नका, मला भीती वाटते बरं त्याची। तुमचे चेहरे पाहून मी कीर्तन करणार आहे, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद या युक्तीप्रमाणे कीर्तन करणार आहे। टेन्शन घेऊ नका, अनेक तास मला टेन्शन देऊ नका, मला लांबचा प्रवास आहे, आम्हाला चिंता बिंता करू नका। ऐ बाई येताना काय आणलं काय आपण, बोला ना, बोला 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 दादा, येताना काय आणलं का, जाताना तुम्ही आणि मी काही घेऊन जाणार आहे का, नाही। खाली हाथ आया है ए पगले इंसान, खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा। येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन आपण जाणार नाही। आता मी एवढ्या लांबून आलोय, घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही। असं नका ना दादा, टेन्शन बिन्शन घेऊ नका, चिंता बिंता करू नका। चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्रे विशेषता, सजूम दहते चिंता निर्जुम दहते चिता। सजूम दहते चिंता, जिवंत माणसाला जाळते चिंता, निर्जुम माणसाला जाळते चिता। मग काय करा, मधला मार्ग सांगतो, देवाचं चिंतन करा। कसं, बसल्या बसल्या कीर्तनामध्ये ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईन त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने भजन विठ्ठला। आईच्या संबंधाने या ठिकाणी उभा आहे। आई लई मोठी आहे, अनेक कथेमध्ये दाखले आलेत, पुराणामध्ये दाखले आलेत। गोपीचंद नावाचा राजा होता, आई मैनावती, आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मैनावती आई रडू लागली। आईने सांगितलं, गोपीचंदा माझ्या डोळ्यात अश्रू आले। ए आई, हे अश्रू मला सहन होणार नाही गाई, तू रडतेस का, मला सहन होणार नाही। हृदयाला लागलं गोपीचंदाच्या, आणि डजचा हंबरडा फोडून रडू लागला। काय त्रास झाला आई तुला, कोणी तुझ्याकडे बोट केला असेल तर बोट मोडून टाकेल, कोणी तुझ्याकडे डोळे वर करून पाहिले तर डोळे फोडून टाकेल, कारण हा राजबिंडा मुलगा तुझ्या उदरी आई। सांग मला काय झालं, का रडतेस, तुझ्या डोळ्यातलं पाणी मला सहन होत नाही, माझ्याही डोळ्यात पाणी आलं। डसा गोपीचंद रडतोय। सांगितलं, अरे जालिंदरासारखे तपस्वी महाते आपल्या घरी येत आहे आणि तू त्यांना नमस्कार सुद्धा करत नाही, डोळ्यात पाणी आलं। आईने सांगितलं, आईचा शब्द त्यापासून ऐकला, असा म्हणा लागला, आईचा छंद लागला त्या गोपीचंदाला, स्वतःच्या बादशाहीवरती पाणी टाकून दिलं महाराज। म्हणून आई लई मोठी आहे। आई तुमच्याकरता किडनी देईल दादा, आई तुमच्याकरता डोळा देईल, पाहिजे ते आई करेल, पाहिजे तेवढा पैसा तुमच्याकरता आई कमवून ठेवील, पाहिजे ती गोष्ट जगामध्ये विश्वामध्ये आई तुम्हाला देईल। म्हणून आई आकाशाच्या उंचीची आहे, म्हणून त्या आईचं वर्णन जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात।
असती आई माझ्या लेकराचं हित व्हावं. आई का सज्जन आहो कैलासवासी अरुणा गणेश दोरड त्या आईच्या चित्तामध्ये तळमळ असते. सागर दादाचं अक्षय दादाचं माझ्या या परिवाराचं हित व्हावं त्या आईच्या चित्तामध्ये तळमळ असते. आई फार प्रेम करत असते सज्जन आहो. अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल मंडळी, पण एकदा मातीची आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. म्हणून त्या आईची जीवनामध्ये सेवा करा, त्या बापाच्या जीवनामध्ये सेवा करा. आई फार मोठी आहे, किती प्रेम करते आई. तिला वेगवेगळे पात्र संसाराच्या रणगाड्यामध्ये रंगावं लागतात. कधी सून व्हावं लागतं, कधी सासू व्हावं लागतं, कधी मावशी व्हावं लागतं, कधी आत्या व्हावं लागतं, कधी काकी व्हावं लागतं. वेगवेगळे पात्र त्या आईला संसाराच्या रणगाड्यामध्ये रंगावं लागतं. सज्जन फार प्रेम करते आई. जय हो. काय आवाज आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा पुन्हा. वा क्या बात आहे. ती आई आयुष्य लेकरा करता हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, तिच्या चित्तामध्ये तळमळ असते माझ्या लेकराचं हित व्हावं. ती कुठे जरी बाहेर गावी जरी गेली, तिचं लेकरू जरी घरी असलं ना, तिचं मन तिथं राहत नाही. तिला वाटतं लेकरू रडत तर नसेल ना, ते जेवलं असेल का उपाशी असेल, तिच्या चित्तामध्ये तळमळ असते. आई लय प्रेम करत असते दादा हो. या जगामध्ये जर पाहिलं तर आई प्रेमामध्ये दुजे भाव कधी करत नाही. एखाद्या मुलाचं चांगलं असेल तर आईला त्याची काळजी नसते, लहान्याची काळजी असते. मोठ्याचं लग्न झालं का आईला वाटतं माझ्या लहान्याचं कावा लग्न होतंय.
तो कथा त्याच्या पायावर सेटलमेंट होतो, का उभा राहतो. अहो तुमच्या माझ्या आईला काळजी ही असते, ती झोपताना सुद्धा तळमळ विचार करत असते, माझ्या पप्पूचं कसं होईल, माझ्या दादाचं कसं होईल, लई काळजी करत असते होती. क्या बात आहे, वा टाळी वाजवा. आज मोठी गंमत अशी आहे बरं का माऊली, या दरोड परिवहन एवढं गोड नियोजन केलं. गायक टॉप 10 मधले आहेत बरं का, 1 नंबर गायक, वादक 1 नंबर, पीटी मास्तर 1 नंबर, साऊंड सिस्टीम वाले दादा 1 नंबर, कॅमेरेवाले दादा 1 नंबर, पुरुष मंडळी 1 नंबर, महिला मंडळी 1 नंबर, पाठीमागे बसलेले 1 नंबर, तिकडच्या बाजूला बसलेले 1 नंबर, इकडच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला बसलेले 1 नंबर, विनेकरी 1 नंबर, आता चोपदारी 1 नंबर, तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी 2 नंबर आहे. विठाला विठाला मी असं महाराष्ट्रात फिरतो, 3-4 राज्यामध्ये, कधी कधी असा अनुभव येतो, पकवायचा तर गट्टा नाही, गट्टा येतं हातोडी नाही, हातोडी ते पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा येतं कणिक नाही, सगळं चांगलं येतं, वाजवणार वाजतो का खाजितो तेच कळत नाही. पण आज गायक वादक 1 नंबर आहे. विठाला विठाला. आई किती प्रेम करते, थोडा आवाज द्या. चांगल्या मुलालाही प्रेम करते, आणि एखाद्या मुलगा वाईट वागत असेल, त्याचं जर सेटलमेंट नसेल, तो त्याच्या पायावर उभा नसेल, सुद्धा तळमळ असते. ऐका, महाभारतातला दाखला देतो तुम्हाला. दुर्योधनानं धर्मराजाला विचारलं काय करू, उद्या रणांगणामध्ये युद्ध आहे. सांगितलं आई तुझी पुण्यवान आहे, जा आई काहीतरी सांगेल तुला. आईकडे आला, ए मम्मी, ए आई, उद्या युद्ध आहे काय करू. आईने सांगितलं तुझ्या वडिलाला जवळपासून अंधत्व प्राप्त झाले त्यावेळेस डोळ्यापासून पट्टी बांधलेली आहे, एक काम कर, कपडे काढून निर्वस्त्र उघडा नागडा होऊन माझ्या समोर मी डोळ्याची पट्टी काढेल आणि तुझ्या शरीरावरती माझी दिव्य दृष्टी पडेल, तुझं शरीर वज्रदेही होईल. आई कोण? गांधारी आई. बाप कोण? भारताचा सम्राट धृतराष्ट्र. ऐका जरा बारीक आहे ना. कपडे काढले आणि आईकडे निघाला. त्यावेळेस कृष्ण परमात्मा आडवा झाला आणि देवाने सांगितलं, ए दुर्योधना, कळतं का काही? अरे जन्म देणारी आई आहे ती, तू एवढा मोठा झालाय, तुला कळतं का काही? आईच्या समोर असं उघडं जात असते का? अरे लज्जा रक्षणार्थ काहीतरी घाल. म्हणून मंडळी झाडाचे पानं घेतले बरं का, वजनी मंडळी, झाडाचे पानं घेतले आणि तुला दुर्योधनाने कमराला बांधले निघाला. आईकडे आला आणि आई गांधारीने विचारलं, कपडे काढले का? निर्वस्त्र झालो म्हणे आई, सगळे कपडे काढले. आईने डोळ्याची पट्टी काढली. माय डोळ्याची पट्टी गांधारी आईने काढली. आईच्या दिव्य तेजाने संपूर्ण शरीर वज्रदेही झालं दुर्योधनाचं. आणि आईने पाहिलं, पानं बांधलेत कमरेला. तुला सांगितलं होतं कपडे काढून याचे, पानं का बांधले? आईला कळालं हे काही एवढं हुशार नाही. पहिलं ऐकलं मामाचं, नंतर ऐकलं भावाचं, याला काही कळत नाही. आईला कळालं हे किती नॉलेज आहे याला. आईने सांगितलं, कोणी सांगितलं तुला हे पानं बांधायचे? मग सांगितलंय कृष्ण परमात्मा आडवा झाला. लक्षात आलं, ही पिन त्यांनीच मारली. चतुरात तो शिरोमणी, गुण लावण्याचे, आणि तो चतुर परमात्मा आहे. आता आईने सांगितलं गांधारी आईने, दुर्योधना, माझी नजर मांडीवरती पोहोचली नाही तुझ्या, ती कमजोर जागा आहे. उद्या युद्ध चालू असताना फक्त गदा मांडीला लागून देऊ नको. कृष्ण परमात्म्याने एवढंच ऐकलं, गदा मांडीला लागून देऊ नकोस. मंडळी, युद्धाचा दुसरा दिवस उजाडला. रणांगणामध्ये कौरव पांडवाचं युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू असताना कृष्ण परमात्मा भीमाला म्हणतो, अरे गदा इकडे तिकडे मारू नको. गदा कुठं मार? मांडीवर मार. मांडीवर गदा मारली की याचं मरण आहे. सांगण्याचा तात्पर्य मंडळी, कृष्ण परमात्म्याचा प्रयत्न आहे दुर्योधनाला कसं मारता येईल, शेवटच्या क्षणापर्यंत देवाचा प्लॅन आहे. कसं मारता येईल हा देवाचा प्रयत्न आहे. आणि माझ्या लेकराला दुर्योधनाला कसं वाचता येईल हा आईचा प्रयत्न आहे. म्हणून आई जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यात मोठी आई, सबसे
जगामध्ये सगळ्यात मोठी आई असते ती आपली मम्मी असते, ती माया असते दादा, सगळ्यात मोठी आई असते. आई किती प्रेम करत असते आपण सगळे जाणकार आहात. ज्या वेळेस सुरुचीने ध्रुव बाळाला आपल्या मांडीवरून वडिलाच्या ढकलून दिलं. वडील कोण? उत्तानपाद राजा. 2 बायका होत्या, एक सुनुती आणि एक सुरुची. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम. 2 मुलं होते. सावतर आईने लेकराला ढकलून दिलं. ध्रुव बाळ म्हणला, आई अगं मला पप्पाच्या मांडीवर बसायचं होतं, मला ढकलून दिलं आईने. डोळ्यात पाणी आलं. आईने सांगितलं, या नश्वर गोष्टीत मन घालू नको, इथं मायात ममतेत गुतू नको, जा अरण्यामध्ये जा, जा जंगलामध्ये जा, तपश्चर्या करण्याकरता जा, अशा पदावर बस, तिथून तुला कोणी ढकलून देणार नाही. अरण्यामध्ये ज्या वेळेस ध्रुव बाळ गेला, 5 वर्षाचा बाळ होता. नारद मुनींनी त्या ठिकाणी सांगितलं, नारायण नारायण नामस्मरण केलं, जीवनामध्ये उद्धार करून घेतला, तपश्चर्या केली. आईच्या चित्तामध्ये तळमळ असते, माझ्या लेकराचं ह्यावं, हित व्हावं, कल्याण व्हावं. ह्या जगामध्ये जर पाहिलं तर सगळे माणसं तुम्हाला दिसतील दादा, बेमान पद्धतीचे माणसं दिसतील. आईले प्रेम करत असते. ह्या जगामध्ये सगळे बेमान दिसतात तुम्हाला, सगळे तुम्हाला फसवणार दिसणार. हे टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा, एक नंबर. वा, आई रे बेमान दुनिया आई रे. या जगामध्ये सगळे बेमान आहेत, फक्त निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते आई दादा. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आई निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते, कुठलाही पोटामध्ये मळ नसतो, त्या आईच्या निस्वार्थ प्रेम करते. करी लाभाविन प्रीती. 2 चरणांचा भाव पाहिला, राहिलेल्या चरणाचा आपण भाव पाहू. त्यापूर्वी सगळ्यांनी वरती हात घ्या, सगळे सगळे मंडळी. थोडा आवाज कडक करा दादा, ट्रबल वाढवा. सगळे पाठीमागचे सगळे सगळे सगळ्यांनी पुंडलिकावर हरीचा गजर करायचा. सगळ्यांनी मोठ्याने, गायक वादक सगळ्यांनी आवाज पंढरपुरापर्यंत गेला पाहिजे. सज्जनाओ, हात हात पाठीमागचे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल बोला 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 बाळू मामाच्या नावानं. बोला 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 बाळू मामाच्या नावानं.
अशी वाजवायची मंडळी इकडे बघा 2 3 4 आवाज वा 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 दैवत छत्रपती अतिशय गोड आणि सुंदर असं वातावरण आहे कैलासवासी अरुणा गणेश गुरुड या आईच्या प्रथम वर्षात राहतोय वा अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं वातावरण आहे मंडळी वा महिला मंडळी वा आज की आनंद की जय हो वा माय वा विदर्भ प्रांतामध्ये चालवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब अरे स्वराज्याची रणरागी मासाहेबाला डोळे लागले मासाहेबाला प्रश्न विचारला मासाहेब खाण्यापिण्याच्या डोळे नको मासाहेब बोलते झाले आम्हाला खाण्यापिण्याच्या डोळे आम्हाला घोड्यावरती बसावं हातामध्ये संसार घ्या हातामध्ये तलवार घ्या दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं घोडे एका बाजूला राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात पदार्पण होता आई जगदंबे आई भवानी या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होतं काही जगदंबे माझ्या पुढे असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या माताच्या पोच पवित्र केली पाहिजे 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पुढे जन्माला घाल जीवनामध्ये वारीगिरी संप्रदायाचा नेतृत्व जपणारा राजा माझ्या पुढे जन्माला घाल डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पुढे जन्माला घाल हे त्या आईचं मागणं होतं अरे शुक्रवारी शरीर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज हात सगळ्यांनी मी जय भवानी म्हणेल तुम्ही जय शिवाजी म्हणायचे मी जय शिवाजी म्हणेल तुम्ही जय भवानी म्हणायचे सगळ्यांनी मी हर हर म्हणेल तुम्ही महादेव म्हणायचे सगळे हात मध्ये मागले जय
बेस्ट क्या बात आहे. शेवटच्या चरणात तुकोबारामध्ये तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विनपती. हे बघा युट्यूबला ते सूर बंद करा, तसं नाही लावा. युट्यूबला माझे अनेक कंटेंट आहेत, अनेक व्हिडिओ आहेत पॉप्युलरमध्ये. मी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर 3-4 राज्यामध्ये साहेब कीर्तन करत करत दररोज फिरतो. रोजचा प्रवास. रात्री अंबाजोगाईला होतो, रात्रभर प्रवास करून तुमच्याकडे आलोय. परवा धुळ्याला होतो, रोज धावपळे. आताही जालन्याला जायचे, उद्या नांदेडला कार्यक्रम आहे. मी रोज तळमळीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर 3-4 राज्यामध्ये फिरत असताना दररोज सांगतोय. आज या ठिकाणी या दोरड परिवाराने मला एवढा लांबून आमंत्रित केलंय, एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोटतिडकीनं माझी विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. या दोरड परिवाराच्या वतीने एवढ्या लांबून आहे सगळे महाराष्ट्रातील टॉप 10 मधले गायक, आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक सुनील महाराज पवार, विशेष त्यांची उपस्थिती आहे. सगळी मंडळी आकाशाच्या उंचीचे टॉप 10 मधले ओमकार दादा. मी सगळ्यांना या महाराष्ट्रातल्या लोकांना तळमळीने या दोरड परिवाराच्या वतीने निवेदन करतो, ड्रिंक करून गाडी चालवू नका, व्यसन करू नका, दारू पिऊ नका. दारू सोडा आणि संसार जोडा. दारू ही वाईट आहे. अनेक माझ्या माय माऊलीच्या कपाळाचं कुंकू गेलं दादा. नवरा वेशनी निघाला, ड्रिंक केली, गाडी चालवली, हवेला ऍक्सिडेंट झाला आणि मरून गेला. दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. साहेब मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला, पश्चिम महाराष्ट्राचा सर्वे केला, उत्तर महाराष्ट्राचा आपल्या बारकाईने जो सर्वे केला, एवढी भयावह परिस्थिती साहेब. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेले. 10वी 11वी 12वीची मुलं दारू पिऊ लागले. किती भयावह परिस्थिती आहे. समाज फार रसतळाला गेलाय दादा. म्हणून मी कीर्तनाच्या माध्यमातून तळमळीने रक्त आटेपर्यंत सांगतोय, दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू गांजा मत पे यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा. सोन्यासारखी बायको आहे हो दुसऱ्याचं बाळ. स्वतःच्या बाप्पाला सोडून तुमच्याकडे नंदाला आली दादा, आईला सोडून तुमच्याकडे नंदाला आली, भावा बहिणीला सोडलं, सगळ्या परिवाराला सोडून तुमच्याकडं माहेराचा त्याग करून सासरी नंदाला आली दादा. किती दिव्य परीक्षा तिच्या जीवनामध्ये विचारा तिची. आजही डोळ्याला आसू येतील. दारू ही वाईट आहे, दारू पिऊ नका. मी तळमळीने सांगतो, आपण सगळे हुशार आहात, तज्ञ आहात म्हणून बोलतो. मला दारू प्यायला हिंमत लागत नाही, व्यसन करायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. माझी तळमळीनं विनंती साहेब, मी कोपऱ्यापासून सांगतोय, तुम्ही माझं ऐकलं नाही, मला 2 शिव्या दिल्या, माझ्यावरती रागवलंय, तरी माझं काही जाणार नाही दादा. काही माणसं म्हणते तुला काय करायचं, मला काय करायचं. तुमच्या पैशाचे दारू पितो का? माझ्या खिशातले पैशाचे तुम्ही दारू पित नाही, गुटखा खात नाही, मावा खात नाही, विमलचंद खात नाही, तंबाखू खात नाही दादा. अरे दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. आणि 2 जन्म देणारा आई बापाची सेवा करा. आज आईच्या संबंधाने या ठिकाणी कैलासवासी अरुणा गणेश दोरड ही आई, या आईचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आज तुमच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहणार नाही, जसं तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला,
त्यांना विचारू आई बापाची किंमत काय. आईच्या फोटोकडे पाहिलं तर आताही पोटामध्ये तुटल्या जातं माही. आज जाण्याचं सुनील महाराज वय नाही, त्या आईच्या चेहऱ्याकडे पहा, किती प्रसन्न चेहरा आहे, किती प्रेमळ आहे. आरतीच्या जीवनामध्ये तिला फार संघर्ष करावा लागला. आई आई काय मावशी असते, आई का आत्या असते, आई का काकी असते? नाही दादा, आई ती आई असते. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. आई काय असते सांगू का? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई ढगांची कडकडाट, आई पावसांची रिमझिम. आई ते असते नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकरीन बाई. असल्यावर कळत नाही आणि दादा नसल्यावर मिळत नाही. आज अक्षय दादाच्या डोळ्यात पाणी येईल, सागर दादाच्या डोळ्यात पाणी येईल. दादा हे दोन्ही भाऊ रडतील दादा. गणेश दादा, गणेश माऊली एवढा संसाराचा रणगाडा हाकलत आहे, एवढं काही तुम्ही निर्माण केलं. आज पैसा आहे, संपत्ती, प्रॉपर्टी सगळं आहे, पाण्यासारखा पैसा ओतला त्या आईच्या दवाखान्याकरता. कोटींना खर्च केलाय दादा. रोज सलाईन लावायची महाराज सकाळ संध्याकाळ. काय आई 15-15 वर्ष मायला त्या आईच्या जीवनामध्ये काय परमेश्वराने दिव्य परीक्षाच पाहिली ना देवाने त्या आईची. देवा पांडुरंगा काय चुकलं आमचं? आमच्या सोन्यासारख्या आईला घेऊन गेलास पांडुरंगा. आज घरामध्ये जर गेलं, आईच्या फोटोकडे पाहिलं, आज 1 वर्ष पूर्ण झाले, आई दिसत नाही. पोटामध्ये तुटल्या जातं, ओर भरून येतो. देवा पांडुरंगा काय आमचे अपराध आहेत रे देवा. आमच्या आईला घेऊन गेलास. घराच्या समोरची तुळशी पाहिली, आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली तर आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. देवाच्या देवघरात जर गेलो तर काका देवघरातला दिवा पाहिला की डोळ्यात पाणी येतं, जशी जसा वर रोड भरून येतो. आई किती प्रेम करते हो. एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली, गेल्याच्या नंतर ती आई येते. ए बाई, लेकर बाळ खुशालेस का तुझे? आईला प्रेम करते बरं. तांब्यामध्ये पाणी घेते, भाकरी घेते आणि अशी वावळून टाकते आणि दृष्ट काढते मुलीची. ए बाई पाय ना किती खराब झालीस तू, शेतातलं काम कमी करत जा. अगं एवढं खराब झालीस, पाय ना तुझ्याकडे बघू सुद्धा वाटतं, एवढी खराब झालीस. जेवायला बसल्यावर सुद्धा ए बाई खाय काय काय लय आग्रही करते. ज्यांची आई या जगात नाही, आज त्यांच्या आईच्या आठवणी ढसढसा रडवल्याशिवाय राहणार नाहीस. आज या परिवाराला विचार, या दोरड परिवाराला, आईच पैसा आहे, संपत्ती, प्रॉपर्टी, सगळं घरदार, सगळं चांगलं आहे, सगळं काही झालं, पण आज घराच्या आत गेलं तर इकडं तिकडं पाहिलं तर आई दिसत नाही. 1 वर्ष पूर्ण झाले. किती संगोपन केलं. अक्षय दादा असेल, सागर दादा हॉस्पिटलमध्ये तिकडच आईची काळजी घ्यायचे. पाहिजे तो खर्च केला यांनी. सगळ्यात भारी भारी डॉक्टरांना दाखवलं, सगळं काही केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणे आईचा सांभाळ केला. अशी मुलं आम्ही महाराष्ट्रात लांब लांब फिरतो. अशी मुलं ना असा दोरड परिवारासारखा परिवार आम्हाला पाहायला भेटत नाही दादा. कोटीने खर्च केला आई करता. अरे शेती सुद्धा विकली होईल आई करता. काय करायचं अजून, काय पाहिजे? आज आईने आम्हाला असं काही ठेवून दिलं, आज काही कमी नाही. आईचा आशीर्वाद आमच्याकडचा लय मोठा आहे. आईने फार, आई असलं का स्वर्ग वाटायचा, घरात आनंद वाटायचा. पण आज हरलं पडल्यासारखं वाटतं, घरात जा वाटत नाही. मुलगी 4-2 दिवस जर राहिली दिवाळीच्या सणाच्या दिवशी, आई आठवा तुम्ही, तुमची आई तुम्हाला म्हणायची, बाई उद्या जाणार आहेत ना? हो ग आई, त्यांचा फोन आला तर मला जावं लागेल. आईला झोप येत नाही, चैन येत नाही तुमच्या आईला. सगळ्याच अगोदर 4 वाजता उठते, आंघोळ करते, सडा शिंपडते, माझी मुलगी जाणार आहे, ए बाई उठ. कोणाचं तरी घरी जाते, शेवग्याच्या शेंगा आणते,
वांगे आणते, बटाटे आणते, मुलीच्या पिशवीमध्ये घालते. महाराज लोणचं सुद्धा मुलीच्या पिशवीमध्ये, तिला भेटत नाही का? सगळं काय भेटतंय, पण आई जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी भरलेली राहील गच्च. आणि ज्या दिवशी तुमची आई मरू द्या, माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. ढसढसा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळी, आईले प्रेम करते. आई असेल तर आनंद वाटत असतो घरामध्ये, बाप असेल तर आनंद वाटत असतो घरामध्ये. एका मुलीनं प्रश्न विचारला, ए आई, अगं 15 वर्षापूर्वी तू माहेरात महिन्यातून 2दा जायचे ग, पण आता जात नाही. त्या आईने दिलं उत्तर, आई काय सांगू दिदे, 15 वर्षापूर्वी मी ज्या वेळेस माहेरात जायची ना, ती गल्ली माझी वाट पाहायची, ते घर माझं वाट पाहायचं, दारातला बूट पाहिला ना तर आनंद वाटायचा. पण आज घरात जाऊ वाटत नाही. का? घरात आई जिवंत नाही, घरात बाप जिवंत नाही, जावं वाटत नाही, ओर भरून येतो. ढसढसा डोळ्यात पाणी येतं. आई लई मोठी आहे गड्या. आई गेली, सुखाचा समुद्र मंडळी जीवनातलं कोरडा झालाय, लक्षात ठेवा. म्हणून आज या दोरोड परिवाराच्या वतीने एवढा समाज बसला अथंग. आज सगळ्यांना तळमळीने सांगतो, दादा हो, आई वडिलाचा आशीर्वाद आकाशाच्या उंचीचा असतो, त्यांची पुण्य लई मोठी आहे. मोठा बंगला बांधा, 2 कोटीचा बंगला बांधा, 3 कोटीचा बंगला मोठा बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि चौपाईमध्ये एका बाजूला बाप बसलेला असून द्या, लय शोभा असते गड्या त्या बंगल्याला, लय शोभा असते बंगल्याला. आई वडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा. आई आकाशाच्या उंचीची आहे. अहो, किडनी जर खराब झाली तर आई स्वतःची किडनी काढून देते हो. किती प्रेम करते. या परिवाराने फार आईची काळजी घेतली, पण देवाने काय केलं? देवाने आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं, आमच्या आईला जिवंत ठेवायला पाहिजे होतं. पांडुरंगा, काय आमचे अपराध आहेत, काय आमचं चुकलंय देवा, सांगणार देवा. एवढ्या सोन्यासारख्या आईला आमच्या घेऊन गेलास. 8 डसडसला तुमच्या ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सगळं काही कमवलं, सगळ्या काही गोष्टी आनंदात आहेत, पण घरात आज आई दिसत नाही. आईच्या आठवणी या परिवाराला, दोरड परिवाराला आंबाडा पडून रडवतात. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली. पण मंडळी, इथं बसलेला बाप आहे ना, बाप सुनील महाराज, हा बाप काही कमी नाही बरं का नीलू दादा, बाप लय मोठा आहे. ओमकार दादा, बाप काय असतं सांगू का? बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी, जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप. त्या बापाची सेवा करा. तुकोबाऱ्याचं वर्णन करतात, बाप करी हे बाबा सांभाळ करतो, ते आई सांभाळ करते. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा आई वडील गेले ना मंडळी, आई वडील मिळणार नाही. अरे तुकोबारा वर्णन करतात, तो बाप काय
काय करत असतो? आपल्या शरीराची कुरवंडी करतो आणि लेकरा बाळाचं संगोपन करतो. अरे या समाजाला आई वडिलाचं महत्व कळालं नाही म्हणून साधू संतांनी अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगितलंय. आई वडिलाचं महत्व या समाजाला कळालं नाही दादा, म्हणून आज कीर्तनाची गरज आहे, आज प्रवचनाची गरज आहे. आज जर साहेब शहरामध्ये जर गेलो, सिग्नलला आमची गाडी जर थांबली तर म्हातारी आई येते 10-5 रुपये मागते, म्हातारा बाप येतो कोणीतरी 10-5 रुपये मागतोय, फाटका आहे, मळलेला आहे, हातामध्ये काठी, चालता येत नाही. अरे घाटावर गेलं चंद्रभागेच्या वाळवंटात तर म्हातारे माय बाप तिथं दिसताय भीक मागण्या करताय. या समाजाला आई वडिलाचं महत्व कळालं नाही दादा, म्हणून कीर्तनाची गरज आहे. आई वडिलाचं महत्व या समाजाला कळालं नाही, कळालं असतं तो वृद्ध आश्रमाच्या भीती उभा राहिल्या नसत्या सध्या. म्हणून तो बाप आपल्या शरीराची कुरवंडी करतो. आकाशाच्या उंचीचं पात्र आहे आई वडिलाचं. महाराज सुनील महाराज, आज तुमचं हे प्रमाण जरी महाराष्ट्राच्या लोकांनी जर ऐकलं ना, आज जे आई बापाला सांभाळत नाही ते सांभाळल्याशिवाय राहणार नाही. बाप करी जोडी लेकुराचे ओडी आपुली कुरवंडी वाळून या. आई रडून मोकळे होते, बापाला रडता येत नाही. आईचे डोळे रडताना दिसतात, पण मंडळी बापाचं हृदय डसडसा रडत असतं लेकरा बाळा करता. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. ताईंना तुमचा बाप लय सांभाळतो तुम्हाला. तुमचा जन्म झाला, चालू लागल्या, आठवा तुमचं बालपण. चालता चालता मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्यावं. माझी ताई चालू लागली, माझी मुलगी चालू लागली. बाजारातनं बूट आणावून मुलीच्या पायामध्ये घालावा. लय लाड बाप करतो. त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप एकटाच डसडसा रडतो. मुलगी जवळ येते, पप्पा माझं लग्न जमलं म्हणून तुम्ही रडताय का? रोज एक भाकर खात असतात, आज अर्धीच भाकर खाल्ली पप्पा. बाप म्हणतो, हे दिदे ताई तुला खरं सांगू का, मला भूक नाही ग बाई. का? माझं लग्न जमलं म्हणून तुम्ही उपाशी राहता? नाही ग. मग का तुम्ही पोटभर जेवलं नाही? ऐका, बापाचं मुलीचं नातं किती पवित्र आहे. बाप म्हणतो, खरं सांगू का, दोन्ही डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू तरंगल्याचे बापाचे डसडसा रडतो. तुला लहानपणापासून सांभाळलं, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, आणि पाहता पाहता तू कधी लग्नाच्या वयात कळलंच नाही ग बाई. तुझी चिंता वाटते, काळजी वाटते म्हणून डोळ्यात पाणी येतं. थोड्या दिवसांनी तुझं लग्न होणार, तू दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे बाई. डसडसा बाप रडतो. आठवतं बालपण, कधी शेतातून थकून आलो तर तुला भेटलो, तुला असं उचलून घेतलं काच, माझा थकबाग निघून जायचं ग बाई. मला म्हणायची, पप्पा तुम्हाला शुगर आहे बरं, पप्पा तुम्हाला बीपी आहे, वेळेची वेळा गोळ्या खात जा. किती काळजी घेतली कधी देतो. वेळेची वेळ चहा पाणी वेळेची वेळ मला तू द्यायची. कधी थकून आलो तर पाय दाबायची, गुडघे दाबायची, किती सेवा केली ग माझी. आज तर हाताच्या फोडाप्रमाणे तुला सांभाळलं आणि तू आता दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून काळजी वाटते ग ताई तुझी. ढसढसा बाप रडतो. अंधार झाला, लाईट बंद करतो, उशी तोंडार घेऊन एकटाच ढसढसा बाप रडतो.
माझी मुलगी जाणार आहे, म्हणून मुलींनो त्या बापाची सेवा करा, त्या बापाला जीव लावा. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी सुद्धा तो डसडसा बाप रडतो, सकाळपासून काही खात नाही. आज माझ्या मुलीचं लग्न आहे, आज माझी मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी माहेरून सोडून सासरी जाणार आहे, काळजी वाटते. मुलीकडे सुद्धा बघत नाही, तो एकटाच पाठीमागा जातो मंगल कार्याच्या, एकटाच रडतो, ढसढसा रडतो, पाहुणे मंडळीची काळजी घेतो. पण ज्या वेळेस मुलगी गाडीत बसली त्यावेळेस किती दागडाच्या काळजाचा बाप असून दे मंडळी, तो पाझरल्याशिवाय राहणार नाही, तो रडल्याशिवाय राहणार नाही. हा माझ्या खिशामध्ये पेन आहे, हा 10 रुपयाचा पेन आहे. मला कोणी पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतो. मित्राने गाडीची चाबी मागितली तर मी दोनदा विचार केला. पण बसलेला पहाडाच्या उंचीचा बाप आहे, एका क्षणात स्वतःच काळीज काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देतो, कन्यादान करतो. आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप, हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो, मुली करता डसडसा बाप रडतो. हे ताई घट्ट मिठी मारतो, म्हणतो खरं सांगू का, तुझी हुडे गाजून मला तुझी चिंता वाटते, काळजी वाटते. मुली करतात तुम्ही आम्ही रडतो. पुरुष मंडळी यात नवे महाराज, पुरुषाची जात रडणारी नसती, लढणारी असती. रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही मुली करता रडतो, यात नव्याला तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी रडाल. जनक भुरीचा जनक राजा सुद्धा सीते करता डसडसा रडला, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. अजून एक वाक्य बोलतो. दक्ष प्रजापती ज्यावेळेस सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, भगवान शंकरासोबत, बापाला पसंत नाही. सती नवरीच्या वेशामध्ये होती, बापाने दरवाजा लावून घेतला. दक्ष प्रजापती घराच्या आत रडतोय आणि मुलगी दारामध्ये रडते. कार्टे चालती हो, तोंड दाखवू नको, स्वतःच्या मनाने लग्न केलंय, बापाला पसंत नाही महाराज. कार्टे चालती हो, तोंड दाखवू नकोस, राक्षस बाप हे. पण डसडसा घराच्या थंबरडा फोडून रडतोय मुली करता. म्हणून माझी विनंती आहे, एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं आणि 22 दिवस कॉलेजात शाळेमध्ये मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. त्यावेळेस बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. बरं, गल्लीनं जाताना रस्त्याने जाताना शर्मेने मान खाली घालतो. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो. मंडळी एकटाच गुराढोरासारखा डसडसा बाप रडतो. ताईत नो तुमचा, ए माझ्या बहिणीनो, खूप बाप रडत असतो, हंबरडा पडतो. त्याला वाटतं आत्महत्या करावी, सुसाईड करावं, मरून जावं. काय चुकलंय माझ्या मुलीला जन्म देऊन डसडसा बाप रडतो. म्हणून आज या परिवाराच्या, दोरड परिवाराच्या वतीने, प्रथम पुण्यस्मरणाच्या वतीने एवढा समाज बसलाय, समाज जमलाय, सगळेच मंडळी आहेत. ताईंनो, मी कोपऱ्यापासून तळमळीने सांगतो, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर. ताईंनो, दिदीनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे मुंबईला शहरात करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. जन्म देणाऱ्या आईवडिलाची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, गोमातेची सेवा करा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाकडे विनंती करतो, देवा या परिवाराला कैलासवासी अरुणा गणेश दोरड ही आई निघून गेली, 1 वर्ष पूर्ण झाले, एवढं मोठं दुःख या परिवाराला झालं, या दुःखातून पेलण्याकरता या परिवाराला तू उदंड शक्ती दे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम. ज्या संतांनी हा मार्ग दाखिला त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा.
ज्ञानदेव तुकाराम तुम्ही कृपा असू द्या सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाचे रंग बोलावे अंतकाळी विठू आम्हासे पावन सैत झाला वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाचे रंग बोलावे दोरड परिवारातील दोन्ही मुलं असतील त्यांच्या सुनबाई महाकैवल्येच्या सेवेत साधू संत भानवेदिला माझा आरती राजा अवतार पांडुरंग कैवल्येच्या सेवेत साधू संत भानवेदिला माझा आरती राजा प्रकटभूय बोले विश्वब्रह्मपती राजा चरण कटे राजा महाराजा सेवक साधू संत मनोवेला माझा अर्थिनान राजा आराधन स्वामी संसर्गा पाय दाखवी आम्हा अर्थ तुकारामा स्वामी मागणे ते तुझ प्रती आहे